दुसरी गोष्ट, आता राईट एट्रियमचं जे ब्लड आहे, ठीक आहे, गरजेचं नाही की पूर्ण जे ब्लड आहे ते पूर्ण सगळं ब्लड लेफ्ट एट्रियम मध्ये गेलं. काही प्रमाणातलं ब्लड जे सुपेरियर वेना केव्हा वरतून ड्रेन करत होती, तिचा प्रेशर कसा होता, वरतून खाली टाकायचा. समजले का? आणि हे इन्फेरियर वेना केव्हाचा होता, तो प्रेशर कसा होता, खालून वर न्यायचा. त्याच्यामुळे इन्फेरियर वेना केव्हाचं जे ब्लड येत असेल, मेजॉरिटी ऑफ ब्लड, ते कुठे जात असेल, लेफ्ट एट्रियम मध्ये. आणि ज्याचा प्रेशर वरतून येत आहे, तर तो प्रेशर कसा आहे, या डायरेक्शनचा आहे सर, बरोबर. तर मी हे तर म्हणतो की मेजॉरिटी ऑफ जो ब्लड आहे, मेजॉरिटी म्हणजे जास्तीत जास्त ब्लड कुठे जाते, राईट एट्रियम मधून लेफ्ट एट्रियम मध्ये, बरोबर. पण जे ब्लड वरतून येत असेल किंवा इथे चेंबर भरल्यानंतर आणि हाही चेंबर भरल्यानंतर उरलं सुरलं जे ब्लड आहे ते कुठे जाते, राईट एट्रियम मधून राईट वेंट्रिकल मध्ये, ठीक आहे. आणि राईट वेंट्रिकलचे जे ब्लड आहे, नॉर्मली आपल्याला माहिती आहे की राईट वेंट्रिकलचं ब्लड कुठे राहते, राईट वेंट्रिकलचं ब्लड जात असते पल्मनरी आर्टरीतून, पल्मनरी आर्टरीत जाते. आणि पल्मनरी आर्टरीतून मग काय येते, लंग्सच्या डब्यात, बरोबर. समजलं? हे समजली गोष्ट की मी म्हटलं होतं की राईट एट्रियमचं ब्लड जे आहे ते फोरामेन ओव्हल मधून लेफ्ट एट्रियम मध्ये जाते, मेजॉरिटी ऑफ ब्लड जाते, 80% ब्लड जात असेल. पण उरलेलं जेव्हा हे डब्बा भरत असेल, ठीक आहे, हाही डब्बा भरला तर मग ब्लड जाणार कुठे आहे, कारण इथेही होल आहे, राईट एट्रियम इथे बॉल आहे, तर इथलं जे ब्लड आहे ते कुठे जाते, राईट वेंट्रिकल मध्ये. आणि राईट वेंट्रिकल नॉर्मली माहिती आहे की राईट वेंट्रिकलचं ब्लड जे आहे ते लंग्स कडे जात असते थ्रू पल्मनरी आर्टरी, ठीक आहे. पण आता लंग्स कसे आहे, कोलॅप्स आहे, लंग्स कामी आहे का, पूर्ण सुकडून गेले. म्हणून या पल्मनरी आर्टरी आणि हा जो अवॉर्ट आहे याच्या मधात एक पुन्हा शंट आहे, सांगतो. तो जो शंट आहे म्हणजे एक ओपनिंग आहे, डायरेक्टली या दोघांच्या मधात एक ओपनिंग आहे. या ओपनिंगला म्हणता तुम्ही डक्टस आर्टेरियोसिस. याला का म्हणता तुम्ही, जेव्हा मी डायग्राम दाखवीन ना तो अजून क्लिअर होईल, ठीक आहे. याला का म्हणता तुम्ही, डक्टस आर्टेरियोसिस. बरं, हे कशासाठी आहे की जेव्हा राईट वेंट्रिकलचं जे ब्लड आहे हे पल्मनरी आर्टरीत येईल आणि पल्मनरी आर्टरीतून हे ब्लड कुठे जाईल, लंग्स मध्ये. तर लंग्स ऑलरेडी दरवाजा बंद करून ठेवलाय, ठीक आहे, कोलॅप्स आहे. तर हे जे ब्लड आहे पल्मनरी आर्टरीतलं आलेलं जे ब्लड आहे पल्मनरी आर्टरीतलं, हे इथून कुठे जाते, बायपास होऊन अओर्टामध्ये. समजले? डायरेक्टली बायपास होऊन कुठे जाते, अओर्टामध्ये जाते. क्लिअर झालं एवढं? त्याच्यानंतर लेफ्ट एट्रियमचं जे ब्लड होतं ते डायरेक्टली कुठे जाते, लेफ्ट वेंट्रिकल. आणि लेफ्ट वेंट्रिकलचं ब्लड डायरेक्टली कुठे जाते माहितच आहे, अओर्टामध्ये. तर 3 प्रकारचे शंट प्रेझेंट आहे इथे, 3 प्रकारचे शंट प्रेझेंट आहे. सगळ्यात पहिला जो शंट होता तो होता लिव्हर. मिक्सचर जे आहे ते पण लिव्हर मध्ये, सगळ्यात पहिलं मिक्सचर कुठे होत होतं, लिव्हर मध्ये. दुसरं मिक्सचर होत होता इन्फेरियर वेना केव्हा. तिसरं मिक्सचर होत आहे ब्लडचं राईट एट्रियम. पर चौथं मिक्सचर होत आहे, चौथं मिक्सचर सुद्धा होत आहे, चौथं मिक्सचर होत आहे तुमच्या अओर्टामध्ये. अओर्टामध्ये का बरं, कारण 4दा 3 वेळा आहे. आता अओर्टामध्ये ब्लड कोणतं येणार आहे सांगा, ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड सोडून द्या, ऑक्सिजनेटेड वालच राहील. पण अओर्टामध्ये कोणतं ब्लड येतं इथे, लेफ्ट राईट एट्रियमचं वापरलेलं इथचंच खराब वाला ब्लड बनण्यापेक्षा डिऑक्सिजन ब्लड, इथचंच डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे गेलं, लेफ्ट एट्रियम मध्ये. आणि हेच ब्लड कुठे गेलं, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये. हेच ब्लड आहे ना ते मिक्स झालेलं, आणि हेच लेफ्ट वेंट्रिकलचं ब्लड कुठे गेलं, या ठिकाणी, बरोबर. तर म्हणून चौथं जे मिक्सचर होत आहे ते कुठे होत आहे, अओर्टामध्ये. कारण 3 वेळा, मागच्या 3 वेळा तो ऑलरेडी मिक्सअप झालाय, मागच्या 3दा तो ऑलरेडी मिक्सअप झालाय, म्हणून चौथं मिक्सचर कुठे होत आहे, अओर्टामध्ये. किंवा मी सांगितलं राईट एट्रियमचं उरलं सुरलं ब्लड कुठे जाते, राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकल मधून कुठे जाते, पल्मनरी आर्टरी. बरं, पल्मनरी आर्टरीतलं ब्लड कुठे चाललं, मग येऊन जाऊन चाललं कुठं, म्हणजे म्हणू शकतो की चौथं मिक्सचर जे आहे ब्लडचं किंवा हे एवढं वापरलेलं ब्लड आहे तर शेवटी चाललं कुठं, अओर्टामध्ये. म्हणजे अओर्टामध्ये खराबवालं ब्लड चाललं, बरोबर. तर हे झालं तुमचं 4th मिक्सचर, ठीक आहे. कारण अओर्टामधून मग हे जे ब्लड आहे हे सिस्टेमिक सर्क्युलेशन वापस अम्लायकल आर्टरीतून मदरकडे जाणार आहे, कारण हा शेवटचा रस्ता आहे. बस शेवटचं डेस्टिनी काय,
ऑर्टा, आणि ऑर्टातून सिस्टमिक सर्क्युलेशन जिथे जिथे पाहिजे तिथे देईल, आणि शेवटी मग अम्लायकल आर्टरीज ना मदर प्लॅसेंटा आणि बाहेर फेकून देईल. बरोबर. तर चौथं मिक्सचर जे झालं ते कुठे झालं? ऑर्टामध्ये. आता पाचवं जे मिक्सचर आहे ब्लडचं ते होते तुमच्या लेफ्ट एट्रियम मध्ये. बरं, लेफ्ट एट्रियम मध्ये कसं होते तेही सांगतो. डोक्याच्या वर चाललं का? इथपर्यंत नाही गेलं ना? बरोबर चाललं, ठीक आहे. चौथं समजलं ना? मग आता लेफ्ट एट्रियम मी सांगतो की लेफ्ट एट्रियम मध्ये काय होते. पहा, तुम्ही कितीही लंग्स जरी कॉम्प्रेस असेल ते शेवटी मस्क्युलर स्ट्रक्चरच आहे. ठीक आहे. तर जेव्हा राईट एट्रियम, राईट वेंट्रिकलचं ब्लड पल्मनरी आर्टरी, आणि पल्मनरी आर्टरीचं ब्लड काही प्रमाणात म्हणजे 100 ml मधून 5 ml 10 ml कुठे चाललं, कितीही थांबवले लंग्सनी तरी पल्मनरी इथे रेजिस्टन्स हाय आहे. रेजिस्टन्स हाय म्हणजे दरवाजे बंद आहे. पल्मनरी सर्क्युलेशनचं रेजिस्टन्स जे आहे क्वेश्चन मध्ये येईल की का बरं लंग्स मध्ये नाही जात, कारण लंग्सचं रेजिस्टन्स किंवा पल्मनरी सर्क्युलेशनचं रेजिस्टन्स म्हणजे तो अपोज करून राहिला लंग्स येऊ नये त्यासाठी, म्हणून पल्मनरी सर्क्युलेशनचं रेजिस्टन्स हाय आहे. क्लिअर आहे. पण हाय जरी असलं, हे सुकडून जरी असले पल्मनरी आर्टरी, पण काही प्रमाणात 100 मधलं 5 ml तर ब्लड कुठे जाऊन 5 ml तर अलाउड होईल कुठे जासाठी? लंग्स मध्ये. आणि लंग्सचं ब्लड सर कुठे जाते? पल्मनरी वेननी लेफ्ट एट्रियम वापस. बरोबर. म्हणून लेफ्ट एट्रियम मध्ये उरलं सुरलं जे ब्लड लंग्स मधून येत आहे कशात? लेफ्ट एट्रियम मध्ये. तर ते सुद्धा पाचव्यांदा मिक्स होऊन राहिलं, कारण लंग्स मध्ये वापरल्या चाललं. ते उरलेलं 5% काऊन नसो, पण लंग्सनी ते वापरून घेतलं, म्हणून पाचवं मिक्सचर कुठे झालं? लेफ्ट एट्रियम. समजलं? मग लेफ्ट एट्रियमचं ब्लड लेफ्ट वेंट्रिकल, ऑर्टा आणि सिस्टमिक सर्क्युलेशन सरळ सरळ डक्टस अम्लायकल आर्टरीजनी. जेव्हा हे येणारं ब्लड होतं हे किती पर्सेंट सॅच्युरेशनचं होतं? 80%चं. आणि आता वापस चाललं तर किती राहून राहिलं? 58%. कुठे कुठे वापरलं? लिव्हर मध्ये वापरलं सर. लिव्हर मध्ये काही शंट होता का, किंवा बायपास करण्यासाठी काही चॅनल होता का? हो होता. त्याला काय म्हटलं? डक्टस व्हिनोसिस. कारण लिव्हर मध्ये वापरलं आणि जास्ती प्रमाणात ब्लड का केलं? लिव्हर मधून फेकून दिलं बाहेर. तर तो फेकण्याचा मार्ग जो होता त्याला म्हटलं मी डक्टस व्हिनोसिस. आणि डक्टस व्हिनोसिस मधून डायरेक्ट फेकलो कुठे? इन्फेरियर वेना केवा. इन्फेरियर वेना केवा मध्ये ऑलरेडी डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं, आणि ते मग गेलं कुठे? राईट एट्रियम. राईट एट्रियम मधून डायरेक्टली फोरामेन ओव्हल एक होल प्रोजेंट होता. ते होल कशाचा होता? ते मस्क्युलर स्ट्रक्चरनी बनवलेला. कोणते मसलनी बनवला? जे थिकवाले मसल होते त्याला म्हटलं सेप्टम सिकंडम, आणि जे पतली झिल्ली होती मसलची त्याला म्हटलं सेप्टम प्रायमम. जेव्हा प्रेशर, आता एक गोष्ट सांगा, सध्या फिटल सर्क्युलेशन मध्ये प्रेशर राईट मध्ये जास्त आहे की लेफ्ट मध्ये जास्त आहे? राईट मध्ये. येणारा ब्लड तर इकडूनच येऊन राहिलं ना. बरोबर. तर प्रेशर राईट मध्ये आहे, तर ब्लडचं प्रेशर जर राईट मध्ये आहे तर तो फ्लो कुठे करणार आहे? लेफ्ट साइडने. तर हा जो सेप्टम प्रायमम आहे ना तुमचा, हा काय होईल? जेव्हा प्रेशर येईल तर हा सेप्टम प्रायमम खाली ढकलला जाईल. ठीक आहे. जेव्हा फोरामेन ओव्हल क्लोज होईल तेव्हा तो प्रायमम महत्वाचा आहे, म्हणून सांगत. ते हा जो पी आहे तर प्रेशर राईट साइडने कुठे चाललं? फेकून राहिला प्रेशर लेफ्ट कडे फेकून राहिला. लेफ्ट कडे फेकून राहिला म्हणून हा जो पी आहे सेप्टम प्रायमम मस्क्युलर झिल्ली पतली हे काऊन राहिली? खाली वाकून राहिली. म्हणून प्रेशर कुठे गेलं? प्रेशर म्हणण्यापेक्षा ब्लड कुठे गेलं? राईट एट्रियमचं सगळं लेफ्ट एट्रियम मध्ये. बरोबर. मग आता मी म्हटलं लेफ्ट एट्रियम मध्ये गेलं. लेफ्ट एट्रियमचं ब्लड माहित आहे लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जाते, आणि लेफ्ट वेंट्रिकलचं ब्लड ऑर्टा मध्ये जाते. ठीक आहे सर. पण आता राईट एट्रियमचं जे ब्लड होतं मिक्सचर झालं थर्ड टाइम, कारण इथे सुपिरियर वेना केवातलं ब्लड सुद्धा इथे राईट एट्रियम मध्ये ड्रेन होऊन राहिलं. मग नंतर हेच ब्लड कुठे चाललं? राईट वेंट्रिकल मध्ये. आणि राईट वेंट्रिकल मध्ये गेल्यावर काही प्रमाणात ब्लड, बरं राईट वेंट्रिकलचं सगळं ब्लड कुठे जाणार आहे? पल्मनरी आर्टरी. पण पल्मनरी आर्टरी काय? क्लोज्ड आहे, म्हणून एक आता दुसरा शंट प्रेझेंट आहे. दुसरा तर हा झाला फोरामेन ओव्हल, आणि तिसरा जो शंट आहे कारण लंग्सचा रस्ता बंद आहे, तर इकडे ब्लड जे आहे ते कुठे जाणार आहे? डायरेक्टली इथे गॅप मधून, या होल मधून कुठे जाणार आहे? ऑर्टा मध्ये. समजले? कारण इथला रस्ता काय लंग्सचा बंद आहे. तर इथे जे राईट वेंट्रिकल मधून ब्लड येऊन राहिलं पल्मनरी आर्टरीतलं, हे ब्लड सगळं काय होईल? हे इथलं ब्लड पूर्ण जाईल ऑर्टा मध्ये. ठीक आहे. एक एमसीक्यू आहे तुमचा. शंट जो आहे डक्टस
आर्टेरिओसिस हा कोणाला म्हणजे मार्ग का राहते, मार्ग म्हणण्यापेक्षा की याचा फ्लो कुठून कुठे आहे, अओर्टातून पल्मनरी आर्टरीत आहे की पल्मनरी आर्टरीतून अओर्टात आहे. एमसीक्यू आहे तुमचा टार्गेट आहे. तर हा जो डक्टस आर्टरीचा शंट आहे हा कोणाचं ब्लड कुठे द्यासाठी आहे, राईट वेंट्रिकलचं पल्मनरी आर्टरीमध्ये आल्यावर पल्मनरी आर्टरीतलं ब्लड अओर्टामध्ये टाकासाठी आहे. बरोबर. ऑप्शन मध्ये असंही आहे की अओर्टातून पल्मनरी आर्टरीत नाही. प्रेशर कुठे जास्त आहे, पल्मनरी आर्टरीमध्ये. काऊन जास्त आहे, कारण लंग्सचा दरवाजा बंद आहे म्हणून प्रेशर सगळं बॅकफ्लो होत आहे. म्हणून प्रेशर आता या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत राहणार आहे. म्हणून हे इथलं जे ब्लड आहे हे सगळं कुठे जाईल, अओर्टात. समजले. म्हणून तिसरं मिक्सचर झाल्यानंतर चौथं मिक्सचर होते तुमचं अओर्टामध्ये. मिक्सचर व्हायचं काम काय, कारण अओर्टामध्ये पर्यंत येतपर्यंत ब्लड हे 3-4 वेळा मिक्स होऊन आलेलं आहे म्हणून ते आता 4th टाइम मिक्सचर झालं. 5व्या टाइम मिक्सचर कुठे झालं, 5व्या टाइम लेफ्ट एट्रियम. लेफ्ट एट्रियम मध्ये का बरं झालं म्हटलं, लंग्स मध्ये राईट वेंट्रिकलचं जरी दरवाजा ब्लड बंद असला खालचा कोणा चालूच राहते ना. ठीक आहे. पूर्ण दरवाजा जरी बंद राहिला तर खालची पट्टी चालूच राहते ना. तर त्या पट्टीतून 5 ml 10 ml ते ब्लड कुठे जाईल, लंग्स मध्ये. लंग्स मधलं ब्लड मग कुठे जाईल, पल्मनरी वेननी लेफ्ट एट्रियम. आणि आता लंग्सनी वापरलेलं ब्लड आहे ना. बरं हे ब्लड कुठून आलं, राईट वेंट्रिकलचं ब्लड आलं, पल्मनरी आर्टरी. बरोबर ना. म्हणून हे इथे जरी आलेलं ब्लड आहे हे कसं राहील, डिऑक्सिजनेटेड. वरतून लंग्सनी वापरलं म्हणून मग लंग्सनी वापरलं कुठं टाकलं, लेफ्ट एट्रियम. आणि म्हणून 5th टाइम आता ब्लडचं मिक्सचर झालं. आणि मग नंतर लेफ्ट एट्रियमचं ब्लड गेलं लेफ्ट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकलचं ब्लड गेलं अओर्टामध्ये. क्लिअर झालं. हे झालं